30 पैकी 17 प्रकल्प कार्यालयांचा आढावा. अशोक उईके यांची माहिती. आदिवासी विकासासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की जनजाती समाजासाठी विशेष बजेट ठेवण्याच्या अनुषंगानं अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आदिवासी विभाग नियोजनबद्ध पद्धतीने बजेट तयार करतोय. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सुकवनकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली. यानुसार मिळालेला निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध योजनांसाठी वापरण्यात येतोय. आतापर्यंत 9 आदिवासी जिल्ह्यांचा दौरा करून पाहणी करण्यात आली. तसेच 30 पैकी 17 प्रकल्प कार्यालयांचा आढावा घेऊन लाभार्थींच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. मंत्री उईके यांनी सांगितलं की शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेश क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही आश्रमशाळांमध्ये प्रत्यक्ष मुक्काम करून त्यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुढील टप्प्यात वसतिगृहांमध्ये राहून परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय कातकरी व पारधी समाजासाठी विशेष पॅकेज देऊन वसाहती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री उईके यांनी यावेळी सांगितलं. त्या समितीच्या माध्यमातून लोकसंख्येच्या आधारावर उदाहरणार्थ 9.something अशा प्रकारचं बजेट असावं अशा प्रकारचं अहवाल आला. आणि तेव्हापासून आदिवासी विकास विभागाला बजेटचं नियोजन केलं जाते त्या प्रकारचं आणि त्यानुसार तेव्हापासून आतापर्यंत अनेक बजेट दिले जाते. पण तेव्हा सुरू झालं असलं तरी 2014ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले आणि तेव्हा समितीचे प्रभावी अंमलबजावणी झाली. त्याच्यामध्ये झालेले नव्हते. त्यामुळे मागच्या वर्षीचं जे बजेट होतं 24-25 या वर्षाचं आदिवासी विभागाचं बजेट 17,200 कोटी रुपयाचं होतं. त्या बजेटच्या आधी विविध योजनेची अंमलबजावणी केली जाते. वेगवेगळ्या विभागाला वितरित केले जाते. उदाहरणार्थ स्टेट बजेट असते आणि वेगवेगळ्या प्रकल्प म्हणजे आपण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण बजेटचं वितरण केले जातं. अशा सर्व पार्श्वभूमीवर यावेळेस घातलेल्या बजेटमध्ये 10% वाढवून द्यावं अशा प्रकारची मागणी आमची आहे. आणि निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचा जनजाती परिवाराप्रती समाजाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास असल्यामुळे निश्चितच ते बजेट वाढवून येईल असं मला सार्थ अभिमान गर्व आहे. या बजेटच्या आधी आदिवासी विभागामध्ये योजना राबवते वेळी आम्ही स्टेट बजेटच्या माध्यमातून काही मुख्य योजना राबवतो आणि त्या मुख्य योजना राबवता सोबतच आम्ही जिल्हा नियोजन विभागाला निधी देतो आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून प्रकल्प स्तरावर बाकीच्या योजनेची अंमलबजावणी केली जाते. मग आता स्टेट लेवलला असलेल्या योजना वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ आम्ही रोड वगैरे जे असेल 50-54, 30-54, ठक्कर बापा वगैरे जे असतील तर त्या योजना आम्ही स्टेट लेवलला राबवतो आणि बाकी मग जिल्हा लेवलला जिल्हा नियोजनाच्या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाला आम्ही निधी वितरित करतो. मग त्याच्यापैकी फक्त 20% प्रकल्प कार्यालय निधी रिझर्व्ह ठेवते आणि तो निधी म्हणजे न्यूक्लियस बजेट. आणि न्यूक्लियस बजेटच्या आधी निधी झाल्यानंतर ज्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या ज्या योजना आहेत त्या योजनेची अंमलबजावणी केली जाते. बाकी सर्व पैसा हा कलेक्टरच्या डिप्युटीच्या माध्यमातून अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे. आणि गर्वाने सांगायला पाहिजे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये मी आदिवासी विकास विभागाचा मंत्री झाल्यानंतर आतापर्यंत 9 जिल्ह्यामध्ये स्वतः प्रवास केला. एकूण 30 प्रकल्प कार्यालय आहे. त्याच्यापैकी 17 प्रकल्प कार्यालयाचा स्वतः त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आढावा घेतला. तुम्हाला आलेला निधीचा खर्च आणि आढाव्यासोबतच त्या प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेले जे लाभार्थी आहेत
लाभार्थ्यांशी संवाद आणि हेतू सुद्धा साधणार. आता राहिले वसतिगृह, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह. एक दिवस असाही संकल्प करतो आम्ही किंवा शासकीय आदिवासी वसतिगृह आणि मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रत्येकाने दिवसभर थांबायचं. मुलींचं वसतिगृह सुद्धा एक आमच्या IAS अधिकारी असेल ती थांबेल. त्या मुलींचा आत्मविश्वास कसा वाढेल, त्यांना प्रोत्साहन कसं देईल आणि नेमकी कशाची गरज आहे, कशामुळे एक नाराजी निर्माण झालेली आहे याचं संशोधन करावं आणि त्या संशोधनाच्या आधीन भविष्यामध्ये आपण योजना राबवावं. अनेक दिवसापासून असलेली योजना, अनेक 1983-84 पासून असलेली योजना 30 जी आहे त्याच्यामध्ये कुठला तरी बदल करावा हा संकल्प ठेवून वाटचाल सुरू आहे. भविष्यामध्ये पारधी समाज आहे, पारधी समाजाला वेगळं स्वतंत्र पॅकेज देऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये किंवा वेगवेगळ्या अडचण दूर करावं. दुसरा आमचा कातकरी समाज आहे. कातकरी समाज हा अनुसूचित जमातीतली एक जात आहे. ते सुद्धा फार रोजगाराच्या अनुषंगाने मायग्रेट होत राहते. अनेक ठिकाणी त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळत असल्यामुळे शिक्षणाचं प्रमाण कमी होत असल्यामुळे त्यांचं स्वतंत्र सुद्धा पॅकेज मी जाहीर केलेलं आहे. त्यांच्या स्वतंत्ररित्या वसाहती कशा निर्माण होईल हा सुद्धा संकल्प केलेला आहे. सोबतच आमचे जनजाती परिवाराची मुलं आणि मुली उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतचा जो संकल्प केला जाते, विदेशात शिक्षण घेण्याचं प्रमाण मागच्या वेळेस कमी होतं, परंतु मी जबाबदारी सांगतो तर विदेशामध्ये शिक्षण घेणारे जे युवा पिढी आहे आमची त्यांना प्रोत्साहन देण्याच्या बाबत आम्ही चांगला प्रसार आणि प्रचार करून अनुसूचित जातीचे ज्या ताकदीनं विद्यार्थी विदेशात शिक्षण घ्यायला जात असते त्याच ताकदीनं जनजाती परिवारातले सुद्धा मुलं हे विदेशात शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेण्याचे चांगलं मन कसं तयार होईल, मानसिकता कशी होईल अशा प्रकारचा सुद्धा आमचा संकल्प आहे. शिक्षण घेतेवेळी जे आज जे शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये जो अविश्वास झालेला आहे पालकांचा त्याच्या प्रती समाधान व्यक्त करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक दिवस मुक्काम शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये अशा प्रकारचा आम्ही प्रयोग दिनांक 7 फरवरीला केला आणि 7 फरवरीला मंत्र्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी 497 शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुक्काम केल्यानंतर त्या मुलांची निवांत चर्चा, त्यांच्या समस्या, 2 फॉर्म दिले होते. एक फॉर्म प्रकल्प स्तरावर सुटणारे प्रश्न, दुसरा फॉर्म शासन स्तरावर सुटणारे प्रश्न, असे दोन्ही फॉर्म भरून घेतले आम्ही आणि त्यामुळे आम्हाला बरीचशी माहिती अद्ययावत झालेली आहे. ज्या अतिदुर्गम शासकीय आदिवासी आश्रम शाळा त्या ठिकाणी सुद्धा आमचा IAS अधिकारी जाऊन मुक्काम केलेला आहे. त्यामुळे एक प्रसन्नता मिळालेली आहे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये. सरकारप्रती सहानुभूती निर्माण झाली, आपुलकी निर्माण झाली. कोणीतरी दखल घेणारा आहे, घेऊ शकते. कारण आश्रम शाळेमध्ये शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश क्षमता कमी होत चालली होती. पालकांचा विश्वास दर्शवून जास्तीत जास्त शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश कसे होईल हा उद्देश ठेवून ह्या आम्ही कल्पना मांडली, उपक्रम राबवला. त्या उपक्रम निश्चितच भविष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करेल. आता विषय राहिला, क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग
इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है, कई बार ये सारा मिस आउट हो जाता है। हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।